भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती श्लोक क्रमांक 1 अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते। शब्दार्थ अर्जुनः उवाच अर्जुन म्हणाला किम काय तत् ते ब्रह्म ब्रह्म किम काय अध्यात्मम आत्मा किम काय कर्म सकाम कर्म पुरुष उत्तम हे पुरुषोत्तम अधिभूतम प्राकृत सृष्टी च आणि किम काय प्रोक्तम म्हटले जाते अधिदैवम देवता किम काय उच्यते म्हटले जाते। भाषांतर अर्जुनाने विचारले हे पुरुषोत्तम हे भगवन ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा। तात्पर्य या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। तसेच भगवंत कर्म सकाम कर्म भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचे स्पष्ट विश्लेषण करतात। श्रीमद् भागवत सांगते की परम सत्य हे ब्रह्म परमात्मा भगवान म्हणून जाणले जाते। याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे। अर्जुनाने आत्म्याबद्दलही विचारणा केली आहे। वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन शरीर आणि इंद्रियांनाही उद्देशून योजला जातो। अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे। अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारित होता। कारण त्याला माहीत होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत। श्लोक क्रमांक 1 समाप्त। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग श्लोक क्रमांक 2 अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। शब्दार्थ अधियज्ञः यज्ञांचा अधिपती कथम कसे कहा कोण अत्र येथे देहे देहामध्ये अस्मिन या मधुसूदन हे मधुसूदना प्रयाणकाले मृत्यूसमयी च आणि कथम कसे ज्ञेह असी तुम्हाला जाणता येते नियत आत्मभी आत्मसंयमीद्वारे। भाषांतर हे मधुसूदन यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात। तात्पर्य यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधले जाऊ शकते। श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व आदिदेवतांचे प्रमुख आहेत। इंद्र आणि श्री विष्णू दोघांचीही यज्ञाद्वारे उपासना केली जाते। पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहेत की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करीत आहे।
श्रीकृष्णांनी मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे. वास्तविक हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हाव्यास नको होते, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता. म्हणून हे संशय असुरासारखे आहेत. श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना मधुसूदन म्हणून संबोधित आहे, जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करतील. या श्लोकातील प्रयाणकाले हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते. कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे. मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते, मृत्यूसमयी सर्व शारीरिक कार्ये विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की, हे भगवन, आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलांमध्ये प्रवेश करू शकेल. या ठिकाणी हे रूपक योजले आहे, कारण राजहंसाला कमलपुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळांच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते. महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात की, आता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे. मला जर आता तुमच्या चरणकमलांचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल. परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही, कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्र होईल आणि मी तुमचा नामजप करू शकणार नाही. म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे. मृत्यूसमयी श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारित आहे. श्लोक क्रमांक 2 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 3. श्री भगवान उवाच, अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. शब्दार्थ. श्री भगवान उवाच, श्री भगवान म्हणाले, अक्षरम अक्षर किंवा अविनाशी, ब्रह्म ब्रह्म, परमम दिव्य, स्वभावः शाश्वत स्वभाव, अध्यात्मम अध्यात्म, उच्यते म्हटले जाते, भूत भाव उद्भव करहा जीवांच्या भौतिक देहाची उत्पत्ती करणारे, विसर्गः सृष्टी, कर्म सकाम कर्म, संज्ञितः म्हटले जाते. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. तात्पर्य. ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही, परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे. जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते. प्राकृत जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपावस्थेहून भिन्न असते.
भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो. तथापि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो. जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात. यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात. वेदांमध्ये जीवाला आणि ब्रह्म असे म्हणण्यात आले आहे, परंतु त्याला परब्रह्म कधीच म्हटलेले नाही. जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो. कधीकधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जड तत्वांशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो, तर कधीकधी श्रेष्ठ पराप्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले जाते. त्याने स्वतःच्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीशी केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अथवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. भौतिक प्रकृतीत त्याला 84 लाख योनींपैकी कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते, परंतु आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकच प्रकारचा देह प्राप्त होतो. भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य, देवता, पशु, पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते. भौतिक स्वर्गीय लोकांची प्राप्ती करून तेथील सुखोपभोग घेण्यासाठी तो कधीकधी यज्ञ करतो, परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो. या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते. छांदोग्य उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञविधींचे वर्णन करण्यात आले आहे. यज्ञकुंडामध्ये 5 प्रकारच्या अग्नीमध्ये 5 प्रकारच्या आहुती दिल्या जातात. हे 5 अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष. आणि 5 प्रकारच्या यज्ञाहुती म्हणजे श्रद्धा, चंद्रावरील भोक्ता, वर्षा, अन्न आणि वीर्य होय. यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्गलोकांच्या प्राप्तीकरिता विशिष्ट यज्ञ करतो आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकांची प्राप्ती होते. जेव्हा यज्ञजन्य पुण्य क्षीण होते तेव्हा जीव पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो. मग तो धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो व त्याचे रूपांतर वीर्यामध्ये होते. त्या वीर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये-जा सुरू असते, परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य अशा प्रकारचे यज्ञ करण्याचे टाळतो. तो प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि त्या योगे भगवद्धामात परत जाण्याची तयारी करतो. भगवद्गीतेवरील निर्विशेषवादी भाष्यकार गैरवाजवी रीतीने गृहीत धरून चालतात की भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते आणि आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी ते गीतेमधील 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाचा आधार घेतात. परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की जीव हा माझा नित्य अंश आहे. भगवंतांचा अंश असणाऱ्या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते, तथापि भगवंतांचे अच्युत कधीही पतन होत नाही. म्हणून परब्रह्म जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना स्वीकारता येत नाही. वेदांमध्ये ब्रह्म, जीवात्मा आणि परब्रह्म भगवंत यांच्यामध्ये भेद मानण्यात आला आहे, हे आपण जाणणे आवश्यक आहे. श्लोक क्रमांक 3 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 8,
अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. शब्दार्थ. अधिभूतम भौतिक सृष्टी, क्षरः सतत परिवर्तन होणारी, भावः प्रकृती, पुरुषः सूर्य आणि चंद्रासारख्या देवदेवतांचा समावेश असलेले विराट रूप, च आणि अधिदैवतम अधिदैव नामक, अधियज्ञः परमात्मा, अहम मी कृष्ण, एव खचितच अत्र या देहे देहामध्ये, देहभृतां देहधाऱ्यांमध्ये, वर श्रेष्ठ. भाषांतर. हे देहाभृतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. तात्पर्य. भौतिक प्रकृती सतत बदलत असते. भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्थित्यंतरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणण्यात येते. विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय होतो. देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच अधिदैवत असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचे आंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. परमात्म्याला अधियज्ञ असे म्हणतात आणि तो हृदयामध्ये स्थित असतो. या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे, कारण या शब्दाद्वारे भगवंत निक्षून सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारीच स्थित असतो आणि तो जीवाच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्यांच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचे कार्य हे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजते. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे अधिदैवताचे ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते, कारण भगवंतांच्या परमात्मा रूपाचे ध्यान करण्याइतपत नवसाधक उन्नत झालेले नसतात. यास्तव नवसाधकांना भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत, त्याचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे आणि याचे शीर्ष म्हणजे उच्चतर लोक आहेत. श्लोक क्रमांक 4 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 5. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. शब्दार्थ. अंतकाले अंतकाळी, च सुद्धा, माम मला, एव खचितच, स्मरण स्मरण करीत, मुक्त्वा त्याग करून,
कलेवरम शरीर यह जो प्रयाती प्रयाण करतो सहा तो मत भावम माझी प्रकृती याती प्राप्त करतो न नाही अस्ति आहे अत्र यात संशयः संशय। भाषांतर आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही। तात्पर्य या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे। कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते। भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहूनही विशुद्ध असतो। या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्याने कृष्ण भावना भावित भक्तियोगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही। म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे। अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे। म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे। श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे। तरोरीव सहिष्णुनाः हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात, तरीही अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल। श्लोक क्रमांक 5 समाप्त। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग श्लोक क्रमांक 6 यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः। शब्दार्थ यम यम ज्या ज्या वा अपि कोणत्याही स्मरण करीत भावम भाव त्यजती त्याग करतो अंते अंतसमयी कलेवरम हा देह तम त्या त्या एव निश्चितच एती प्राप्त करतो कौंतेय हे कुंतीपुत्रा सदा नित्य तत् त्या भाव भावितः स्मरण करीत। भाषांतर हे कौंतेय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो। तात्पर्य मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे। जो मनुष्य मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते, परंतु श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे।
मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो? भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरिणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला. हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह स्वीकारावाच लागला. अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्मांची निश्चिती होत असते. जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्णचिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. श्लोक क्रमांक 6 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च, मय्यर्पित मनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. शब्दार्थ. तस्मात् म्हणून, सर्वेषु सर्व, कालेषु काळी, माम माझे, अनुस्मर स्मरण करीत रहा, युध्य युद्ध कर, च सुद्धा, मयी माझ्या ठाई, अर्पित शरणागत होऊन किंवा अर्पण करून, मनहा मन, बुद्धिही बुद्धी, माम मला, एव निश्चितपणे, एष्यसी तू प्राप्त होशील, असंशयः निसंदेह. भाषांतर. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. तात्पर्य. भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची, कृष्ण लोकाची निसंदेह प्राप्ती होते. श्लोक क्रमांक 7 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 8. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्.
शब्दार्थ अभ्यास योग, अभ्यासाद्वारे युक्तेन ध्यानामध्ये युक्त होऊन चेतसा मन आणि बुद्धीद्वारे न अन्य गामिना विचलित न होता परमं परम पुरुषम भगवान दिव्यम दिव्य याती प्राप्त करतो. पार्थ हे पार्था अनुचिंतयन निरंतर चिंतन करीत. भाषांतर. हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. तात्पर्य. या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची, कृष्ण भावनेचे पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान, जिव्हा आणि मन युक्त राहते. अशा प्रकारचे योगध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते. पुरुषम म्हणजे भोक्ता होय. जीव जरी भगवंतांची तटस्थाशक्ती असले तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात. ते स्वतःला भोक्ता समजतात, परंतु ते परमभोक्ता असू शकत नाहीत. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपांद्वारे आणि नारायण, वासुदेव इत्यादी विभूतींच्या द्वारे परमभोक्ता आहेत. भक्त हे भगवंतांचे त्यांच्या नारायण, कृष्ण, राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो. अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय. त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठायी नित्य एकाग्र राहते. चंचल असल्यामुळे मनाला बळेच कृष्णचिंतनात युक्त करणे आवश्यक आहे. आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते. असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते. त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्णचिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणेच शरीर प्राप्त होईल. श्लोक क्रमांक 8 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 9. कविं पुराणमनुशासितारमणोरणीयां समूनस्मरेथ्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. शब्दार्थ कविं सर्वज्ञ, पुराणम पुरातन, अनुशासितारम नियंता, अणोहो अणुपेक्षाही, आणि यांसम सूक्ष्म अनुस्मरेत नित्यचिंतन करतो. यहा जो सर्वस्य सर्वांचा, धातारम पालनकर्ता, अचिंत्य अचिंत्य, रूपम ज्याचे रूप, आदित्यवर्णम सूर्याप्रमाणे दैदिप्यमान, तमसहा अंधकारातून, परस्तात दिव्य किंवा पलीकडचा. भाषांतर. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे.
परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. तात्पर्य: या श्लोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवंत हे निराकार किंवा शून्य नाहीत. कोणत्याही निराकार अथवा शून्यावर मनुष्य ध्यान करू शकत नाही, कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते. परंतु कृष्ण चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहेत. आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य रामचिंतन करो अथवा कृष्ण चिंतन करो ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. भगवंत हे कवी आहेत, अर्थात ते भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. ते आद्य पुराण पुरुष आहेत, कारण सर्व गोष्टींचे मूळ तेच आहेत. सर्व गोष्टींचे जन्मदाताही तेच आहेत, तसेच सृष्टीचे परमनियंताही ते आहेत आणि मानव समाजाचे पालनकर्ता आणि उपदेशक आहेत. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्मतम आहेत. जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्रांशा इतका आहे. परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते या अणूच्याही अंतरात प्रवेश करतात. म्हणून त्यांना सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे म्हटले जाते. भगवंत या नात्याने ते अणूमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात. ते जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे ते पालनपोषण करीत आहेत. त्यांनीच सर्व ग्रहलोक धारण केले आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते की मोठमोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलोक आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे. या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्याही पलीकडे आहे, म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते. या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल? त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आहेत. आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही. तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचे आपल्याला असे आकलन होऊ शकेल? अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे, ज्याला आपला युक्तिवाद, तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही, आणि ते अतर्कीय आहे. म्हणून बुद्धिमानांनी निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद, भगवद्गीता, श्रीमद भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे. यामुळे मनुष्याला ज्ञानप्राप्ती होईल. श्लोक क्रमांक 9 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 10. प्रयाणकाले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योगबलेन चैव, भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्, स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्. शब्दार्थ: प्रयाणकाले अंतकाळी
मनसा मनाने, अचलेन मन विचलित होऊ न देता, भक्त्या पूर्ण भक्तिभावाने, युक्त योगबलेन योगाच्या सामर्थ्याने, च सुद्धा एव निश्चितच, भ्रुवोः दोन्ही भुवया, मध्ये प्राणवायू आवेश्य स्थापित किंवा स्थिर करून, सम्यक पूर्णपणे, सहा तो, तम त्या, परम दिव्य किंवा परम, पुरुषम भगवंत, उपैती प्राप्त करतो, दिव्यम दिव्य आध्यात्मिक जगतामध्ये. भाषांतर. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. तात्पर्य. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यूसमयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठायी एकाग्र करणे आवश्यक आहे. जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांमध्ये आज्ञाचक्रामध्ये स्थिर करण्यास सांगितले आहे. या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे. षटचक्र योगामध्ये 6 चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते. विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही, परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते. 14व्या श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे. या श्लोकामधील योगबलेन या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्त्वपूर्ण आहे, कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्र योग असो अथवा भक्तियोग असो, मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणालाही अचानकच मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे विशेष करून भक्तियोगाचे आचरण हे केलेच पाहिजे. मृत्यूसमयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. श्लोक क्रमांक 10 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 11. यदक्षरं वेदविदो वदन्ति, विशन्ति यद्यतयो वीतरागः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति, तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. शब्दार्थ. यत जे, अक्षरम ओंकार, वेदविदः वेदवेत्ते, वदंती म्हणतात, विशंती प्रवेश करतात, यत ज्यामध्ये, यतयः महर्षी, वीतरागाः संन्यासाश्रमामध्ये, यत जे, इच्छन्तः इच्छा करणारे, ब्रह्मचर्यम ब्रह्मचर्य, चरंती आचरण करतात, तत् ते तुला, पदम पद किंवा स्थिती, संग्रहेण सारांश रूपामध्ये, प्रवक्ष्ये मी सांगतो. भाषांतर. जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात, अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. तात्पर्य. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे. या योगाभ्यासामध्ये
मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो. षटचक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहीत धरूनच भगवंत पुढील श्लोकांमध्ये या योगाचे वर्णन करतात. भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात. विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजेच ब्रह्म असते. या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे, ज्यामध्ये संन्यासाश्रमी ऋषी प्रवेश करतात, वर्णन करीत आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरुबरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकविले जाते. या प्रकारे त्याला ब्रह्माच्या 2 रूपांची अनुभूती होते. विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते. परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रांकरिता अनेक संस्था आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरिता एकही मान्यताप्राप्त संस्था नाही. ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराचा शास्त्रसंमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कीर्तन होय. आणि या कीर्तनाव्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही. श्लोक क्रमांक 11 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग, श्लोक क्रमांक 12. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्. शब्दार्थ: सर्व द्वारांनी, शरीराची सर्व द्वारे, संयम्य संयमित करून, मनहा मन, हृदि हृदयामध्ये, निरुध्य रोधून किंवा रोखून, च सुद्धा, मूर्ध्नी मस्तकावर, आधाय स्थिर करून, आत्मनः आत्म्याचे, प्राणम प्राणवायू, आस्थितः मध्ये स्थित झालेला, योगधारणा योगावस्था किंवा योगधारणा. भाषांतर: सर्व इंद्रियांच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. तात्पर्य: या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रियोपभोगांची द्वारे बंद करावी लागतात. हा अभ्यास म्हणजेच प्रत्याहार, अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे होय. नेत्र, कर्ण, नासिका, जिव्हा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये. या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते. 6व्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. तथापि
पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही. सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधिस्थ होणे अत्यंत सुलभ होते. श्लोक क्रमांक 12 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 13. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम् अनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. शब्दार्थ ओम ओंकार इति याप्रमाणे एक अक्षर ब्रह्म ब्रह्म व्याहरण उच्चारण करीत माम माझे श्रीकृष्ण अनुस्मरण स्मरण करीत यहा जो प्रयाती जातो किंवा प्रयाण करतो, त्यजन त्याग करतो, देहम हे शरीर, सहा तो याती प्राप्त करतो, परमाम परम गतिम गती. भाषांतर. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. तात्पर्य. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्णलोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. श्लोक क्रमांक 13 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 14. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. शब्दार्थ. अनन्यचेताः अविचलित मनाने, सततम सतत, यहा जो, माम माझे श्रीकृष्ण, स्मरती स्मरण करतो, नित्यशः नियमितपणे, तस्य त्याला, अहम मी, सुलभः प्राप्त होण्यास अत्यंत सुलभ, पार्थ हे पार्था, नित्य नियमितपणे, युक्तस्य युक्त असलेल्या, योगिनः भक्तासाठी. भाषांतर. हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो.
तात्पर्य: भक्तियोगाद्वारे भगवंतांची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी उल्लेख करण्यात आला आहे. मोक्षप्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतींचेही कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग वर्णन करण्यात आले आहे. या योग पद्धतींमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो, परंतु या श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्तियोगाचा ज्ञान, कर्म आणि हठ यांच्या मिश्रणरहित उल्लेख करण्यात आला आहे. अनन्यचेताः शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते. तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्षप्राप्ती करण्याचीही इच्छा नसते. विशुद्ध भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते. चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम म्हटले आहे, अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीचीही इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते आणि जे स्वार्थ हेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही. ज्ञानयोगी, कर्मयोगी किंवा हठयोगीला थोड्याफार प्रमाणात स्वार्थ असतो, परंतु शुद्ध भक्ताची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते. म्हणून भगवंत सांगतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत प्राप्ती होते. शुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या अनेक रूपांपैकी एका रूपाची भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो. श्रीकृष्णांची राम आणि नृसिंहांसारखे विविध विस्तारित रूपे, अंश आणि अवतार आहेत आणि भगवंतांच्या या दिव्य रूपांपैकी कोणत्याही रूपावर भक्तिभावाने भक्त आपले मन एकाग्र करू शकतो. इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तापुढे निर्माण होत नाहीत. भक्तियोग हा अत्यंत सहज, उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे. भक्तियोगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो. भगवंत हे सर्वांवर कृपा करतात, परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात. अशा भक्ताला ते विविध प्रकारे सहाय्य करतात. वेदांमध्ये कठोपनिषद 1.2.23 सांगितल्याप्रमाणे यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम. जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवत भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो. आणि भगवद्गीतेत 10.10 सांगितल्याप्रमाणे ददामि बुद्धियोगम तम. भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात जेणेकरून भगवत धामामध्ये त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल. विशुद्ध भक्ताचा विशेष गुण म्हणजे तो विचलित न होता आणि देश, काल, परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो. त्याच्या भगवत स्मरणामध्ये कोणतीच विघ्ने येत नाहीत. तो आपली सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो. काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावनवादी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंतांच्या लीलास्थळी वास केला पाहिजे. तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो. श्री अद्वैताचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की हे भगवान, जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे वृंदावन आहे. सततम आणि नित्यशः या शब्दांवरून दर्शविल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांवर ध्यान करीत असतो.
ज्याला भगवंतांची अत्यंत सुलभतेने प्राप्ती होते अशा शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आहेत. गीता ही भक्तियोगाच्या महत्त्वावर इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक जोर देते. सामान्यतः भक्तियोगी 5 प्रकारे भक्ती करतात. 1. शांत भक्त, 2. दास्य भक्त, 3. साख्य भक्त, 4. वात्सल्य भक्त आणि 5. माधुर्य भक्त. यांपैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असो तो अविरतपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो आणि क्षणासाठीही तो भगवंतांना विसरू शकत नाही. यास्तव त्याला सहजपणे भगवंतांची प्राप्ती होते. एक शुद्ध भक्त क्षणभरासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाहीत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनामृत पद्धतीचे हे मोठे वरदानच आहे. श्लोक क्रमांक 14 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. शब्दार्थ. माम मला उपेत्य प्राप्त केल्यावर पुन्हा जन्म दुःख आलयम दुःखाचे स्थान अशाश्वतम अनित्य न कधीच नाही आपनुवंती प्राप्त होतो महाआत्मनः महात्मे संसिद्धिम परमसिद्धी परमाम परम गताः प्राप्त झालेले. भाषांतर. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तात्पर्य. हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकतःच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदांमध्ये परमलोकांचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे परमलक्ष्य आहे व महात्मा जनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्तांकडून महात्मे जनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो. त्यायोगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सानिध्याशिवाय इतर काहीही नको असते. हीच जीवनाची पूर्णावस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्ण भावनाभावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दांत असे महात्मे जन परमश्रेष्ठ असतात. श्लोक क्रमांक 15 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग.
श्लोक क्रमांक 16. आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. शब्दार्थ: आ ब्रह्म भुवनात, ब्रह्मलोकासहित, लोकाः लोक, पुनः पुन्हा, आवर्तिनः फिरणारे, अर्जुन हे अर्जुना, माम मला, उपेत्य येऊन मिळाल्यावर, तू परंतु, कौंतेय हे कुंतीपुत्रा, पुन्हा जन्म पुनर्जन्म, न कधीच नाही, विद्यते होतो. भाषांतर: प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वांत खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकांत वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौंतेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. तात्पर्य: कर्म, ज्ञान, हठ इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकांतील मनुष्यांचे पृथ्वीवर पतन होते. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते. उच्चतर लोकांमधील जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात. ब्रह्मणा सह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मानः प्रविशन्ति परम पदम. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. श्लोक क्रमांक 16 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 17. सहस्रयुगपर्यन्तम् अहर्यत् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां तेहोरात्रविदो जनः. शब्दार्थ: सहस्त्र एक सहस्त्र, युग युगे, पर्यंतम सहित, अहा दिवस, यत जे, ब्रह्मणः ब्रह्मदेवाचा, विदुः जाणतात, रात्रिम रात्री, युग युगे, सहस्त्र अंताम याचप्रमाणे 1000 युगे संपल्यानंतर ते अहा रात्र दिवस आणि रात्र, विदहा जाणणारे, जनाः लोक. भाषांतर. मानवीय गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच 1000 चतुर्युगांची
ब्रह्मदेवाची एक रात्र असते. तात्पर्य: प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पांच्या चक्रात तो गणला जातो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय. आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग होय. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगांना मिळून एक चतुर्युग असे म्हटले जाते. सदाचार, ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत. सत्ययुगाचा कालावधी हा 17,28,000 वर्षे इतका असतो. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेतायुगाचा कालावधी 12,96,000 वर्षे इतका असतो. द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ऱ्हास होतो आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो. द्वापार युग 8,64,000 वर्षांपर्यंत चालते. आणि शेवटी कलियुगामध्ये 5,000 वर्षांपासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत. कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ऱ्हास होतो. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षे इतका असतो. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युग येण्याचा हा क्रम पुन्हा सुरूच राहतो. या 4 युगांचे 1000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितक्या फेऱ्यानंतर एक रात्र होते. अशी 100 वर्षे इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. मानवीय गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वीवरील 31 जलधी, 10 पद्म, 4 कोटी इतक्या वर्षांबरोबर होतात. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणेच क्षणभंगूर आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कार्णोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्याकारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. प्राकृत विश्वात ब्रह्मदेवसुद्धा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत, परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडांचे व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्षप्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्राकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. श्लोक क्रमांक 17 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 18. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. शब्दार्थ. अव्यक्तात् अव्यक्तापासून, व्यक्तयः जीव, सर्वाः सर्व, प्रभवन्ति व्यक्त होतात, आगमे दिवसाचा आरंभ झाल्यावर, रात्री आगमे रात्र झाल्यावर, प्रलीयन्ते लय पावतात,
तत्र त्यामध्ये एव निश्चितच अव्यक्त संज्ञके म्हटले जाणाऱ्या. भाषांतर. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. श्लोक क्रमांक 18 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 19. भूतग्रामः स एवायं भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. शब्दार्थ. भूतग्रामः सर्व जीवांचा समूह, सहा हे, एव निश्चितच, अयम हा, भूत्वा पुन्हा प्रलीयते लय केला जातो, रात्रीच्या, आगमे प्रारंभ झाल्यावर, अवशः आपोआप, पार्थ हे पार्थ, प्रभवती व्यक्त होतो, दिवसाचा, आगमे प्रारंभ झाल्यावर. भाषांतर. पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. तात्पर्य. या भौतिक जगतातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक उच्चतर लोकाप्रत उन्नत होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते. ब्रह्मदेवाच्या दिवसकाळात या ब्रह्मांडामध्ये ते उच्चतर अथवा खालच्या लोकांत आपली कार्ये करू शकतात, परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो. दिवसा भौतिक क्रिया करण्याकरता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्रसमयीत त्यांना शरीरे नसतात. त्यावेळी ते श्री विष्णूंच्या देहामध्ये राहतात, परंतु पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात. भूत्वा प्रलीयते. दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो. अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षांसाठी अव्यक्त स्थितीत राहतात. जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात, परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भक्तीमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात. याप्रमाणे या जीवनातच त्यांना श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे तेथे ते नित्य आनंदातच राहतात. श्लोक क्रमांक 19 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 20. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः, यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. शब्दार्थ. परहा श्रेष्ठ, तस्मात् त्याहून, तू परंतु, भावः
प्रकृती, अन्यः, अन्य, अव्यक्तः, अव्यक्त, अव्यक्तात्, अव्यक्तातून सनातनः, शाश्वत, यः सः, ते जे, सर्वेषु, सर्व, भूतेषु, व्यक्त, नश्यत्सु, नाहीशी झाली तरीही, न, कधीच नाही, विनश्यती, विनाश होतो. भाषांतर. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. तात्पर्य. श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्या पलीकडे आहे. गुणात्मकदृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. श्लोक क्रमांक 20 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8वा. अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. शब्दार्थ. अव्यक्तः, अव्यक्त, अक्षरः, अच्युत किंवा अविनाशी इति याप्रमाणे उक्तः म्हटले जाते. तम त्याला, आहू जाणतात, परमाम परम, गतिम गती किंवा लक्ष्य, यम जे, प्राप्य प्राप्त केल्यावर, न कधीच नाही, निवर्तन्ते परत येत नाही, तत् ते, धाम धाम, परमम परम, मम माझे. भाषांतर. वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात, जे परमलक्ष्य म्हणून जाणले जातात, ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम होय. तात्पर्य. ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी पूर्णयुक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवितात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत, ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात, जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुवादन करीत असतात. वेणुम क्वणंतम. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजयंतीमाला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदांमध्येही कठोपनिषद 1.3.11 सांगण्यात आले आहे की भगवद्धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परमलक्ष्य आहे.
पुरुषान्न परमं किंचित सा काष्ठा परमागतिः. जेव्हा मनुष्याला भगवद्धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. श्लोक क्रमांक 21 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 22. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. शब्दार्थ. पुरुषः परमपुरुष, सहा तो, परहा ज्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही, पार्थ हे पार्था, भक्त्या भक्तीद्वारे, लभ्यः प्राप्त होऊ शकतो तू, परंतु, अनन्यया अनन्य विशुद्ध किंवा अविचलित, यस्य ज्यांच्या, अंतःस्थानी अंतरात, भूतानी या सर्व भौतिक सृष्टीच्या, येन ज्याने, सर्वम सर्व, इदम आपण जे काही पाहतो, ततम व्यापले आहे. भाषांतर. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. तात्पर्य. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही ते परमलक्ष्य म्हणजे परमपुरुष श्रीकृष्णांचे धाम होय. ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय रस असे करते. अर्थात असे स्थान जेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतः भगवंतांचा आध्यात्मिक विस्तार आहे, कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते. प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वांमध्ये उपस्थित आहेत. यस्यांतः स्थानी अर्थात आपल्या आध्यात्मिक किंवा भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे. भक्त्या या शब्दावरून स्पष्ट दर्शविल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकांतील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. वेदांमध्येही गोपालतापनी उपनिषद 3.2 भगवंत आणि त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आले आहे. एको वशी सर्वगः कृष्ण. त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत. ते परम कृपामूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी लक्षावधी विभूतींमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे.
वेदांमध्ये भगवंतांची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे, फुले आणि पाने असणाऱ्या वृक्षांशी करण्यात आली आहे. वैकुंठ लोकावर अधिपत्य असणारी भगवंतांची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे असतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी. ब्रह्मसंहितेतही 5.37 सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालले आहे. गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतः. वेदांमध्ये श्वेताश्वतरोपनिषद 6.8 सांगितल्याप्रमाणे परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च. त्यांच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की ते जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात. श्लोक क्रमांक 22 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 23. यत्र काले त्वनावृत्तिं मावृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. शब्दार्थ यत्र ज्या, काले काळी, तू आणि अनावृत्तीम न परतणे, आवृत्तीम परत येणे, च सुद्धा, एव निश्चितच, योगिनः विविध प्रकारचे योगीजन, प्रयाताः प्रयाण केलेले, यांती प्राप्त होतात, तम त्या, कालम काळी, वक्ष्यामी मी वर्णन करतो, भरत ऋषभ हे भरतश्रेष्ठा. भाषांतर. हे भरतश्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. तात्पर्य. जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात ते आपण आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करीत नाहीत. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवितात आणि सुखाने व सुलभतेने भगवद्धामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यांसारख्या आध्यात्मिक साक्षात प्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्ममृत्यूंनी भरलेल्या भौतिक जगतात न परतण्याची निश्चिती होते. जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरता तो स्थळ काळाची निवड करू शकतो, परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचे यश योगायोगाने विशिष्ट योग्य काळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. ज्या काळी मनुष्यांचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे. श्लोक क्रमांक 23 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
राम राम हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 24. अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनः. शब्दार्थ. अग्निः अग्नि, ज्योतिः प्रकाश, अह दिवस, शुक्लः शुक्लपक्ष, षट्मासः 6 महिने, उत्तर अयनम उत्तरायणाचे म्हणजे सूर्य जेव्हा उत्तर दिशेकडे वळतो तेव्हा, तत्र तेथे, प्रयाताः जे मरण पावतात, गच्छन्ति जातात, ब्रह्म ब्रह्माप्रत, ब्रह्मविदः ब्रह्मज्ञानी, जनाः लोक. भाषांतर. जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभक्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. तात्पर्य. जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता म्हणजे ज्या जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. उपर्युक्त काळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्वयोजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरता इष्टस्थळ काळाची व्यवस्था करू शकतात. परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्ममृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही. नाहीतर ते परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता आहे. तरीही कृष्ण भावनाभावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. मग तो देहत्याग शुभकाळी अथवा अशुभकाळी किंवा योगायोगाने अथवा पूर्वयोजनेनुसार करो. श्लोक क्रमांक 24 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 25. धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. शब्दार्थ. धूमः धूर, रात्रिः रात्री, तथा तसेच, कृष्णः कृष्णपक्ष, षट मासाः 6 महिने, दक्षिण अयनम जेव्हा सूर्य दक्षिण दिशेकडे वळतो तेव्हा, दक्षिणायन, तत्र तेथे, चांद्रमसम चंद्रलोक, ज्योतिः प्रकाश, योगी योगी, प्राप्य प्राप्त झाल्यावर, निवर्तते परतून येतो. भाषांतर. धूर रात्र, कृष्ण पक्ष किंवा दक्षिणायनामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. तात्पर्य. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्षे देवतांच्या गणनेनुसार वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने ते पृथ्वीवर परत येतात. याचा अर्थ असा होतो की
स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात. श्लोक क्रमांक 25 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 26. शुक्ल कृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते, एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. शब्दार्थ. शुक्ल प्रकाश, कृष्णे आणि अंधकार. गती जाण्याचे मार्ग. ही निश्चितच येते हे दोन जगतः भौतिक जगताच्या, शाश्वते वेदांच्या, मते मतानुसार, एकया एकाने, याती जातो, अनावृत्तीम पुन्हा न परतण्यासाठी, अन्यया दुसऱ्याने, आवर्तते परत येतो, पुनः पुन्हा. भाषांतर. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. तात्पर्य. आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून 5.10.3.5 प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे. जे सकामकर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहेत ते अनादिकालापासून अविरतपणे ये जा करीत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही. श्लोक क्रमांक 26 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 27. नैते श्रुति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. शब्दार्थ. न कधीच नाही येते हे दोन श्रुती निरनिराळे मार्ग. पार्थ हे पार्था. जानन जरी ते जाणत असले. योगी भगवत भक्त. मुह्यती मोहग्रस्त होतो. कश्चन कोणताही. तस्मात् म्हणून. सर्वेषु कालेषु सदैव. योगयुक्तः कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला. भव हो. अर्जुन हे अर्जुना. भाषांतर. हे अर्जुना, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो. तात्पर्य. भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या दोन मार्गांचा अवलंब करू शकतो त्या मार्गांनी अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्वयोजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये. भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे. त्याने जाणले पाहिजे की या दोन मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे. कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय. यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ, निश्चित आणि सुखरूप होईल. या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे. जो योगामध्ये दृढ आहे
तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो. श्रीरूप गोस्वामी सांगतात की अनासक्तस्य विषयान यतार्हम उपयुञ्जितः. मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये केले पाहिजे. या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होते. यास्तव भक्त अशा वर्णनांमुळे विचलित होत नाही, कारण त्याला माहीत असते की त्याचा भगवत धामातील प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चित होतो. श्लोक क्रमांक 27 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. श्लोक क्रमांक 28. वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाध्यम्. शब्दार्थ. वेदेषु वेदाध्ययनामध्ये, यज्ञेषु यज्ञ करण्यामध्ये, तपस्सु विविध प्रकारच्या तपस्या करण्यामध्ये, च सुद्धा, एव खचितच, दानेषु दान देण्यामध्ये, यत जे, पुण्यफलम पुण्यफल, प्रदिष्टम सांगितले आहे, अत्येति मागे टाकते, तत् सर्वम ते सर्व, इदम हे, विदित्वा जाणल्यावर, योगी भक्त, परम परम, स्थानम धाम, उपैति प्राप्त करतो, च सुद्धा, आद्यम आद्य किंवा मूळ. भाषांतर. जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. तात्पर्य. हा श्लोक म्हणजे विशेष करून 7व्या आणि 8व्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावनामृताच्या भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजेत. ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरूच्या गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरूला अर्पण केली पाहिजे. तो केवळ गुरूच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद्या दिवशी गुरूने त्याला भोजनाकरिता बोलावले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो. ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत. शिष्याने गुरूच्या मार्गदर्शनाखाली 5 ते 20 वर्षांपर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो. वेदाध्ययन हे आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्त्वज्ञान्यांसाठी नसून चारित्र्य निर्मितीकरिता असते. या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते. गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल. त्याने देश, काल, परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे. गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यवास, वल्कले धारण करणे, अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेप्रत उन्नत होतो. त्यापैकी काही जण स्वर्ग लोकाप्रत उन्नत होतात.
आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात. वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो. इदम विदित्वा हे शब्द दर्शवितात की भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे. मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने जाणण्याचा प्रयत्न न करता भक्तांच्या सानिध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजेत. 7वा अध्याय ते 12वा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे. पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे मधल्या 6 अध्यायांवर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील 6 अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत. भक्तांच्या सत्संगामध्ये भगवद्गीता विशेषतः मधील 6 अध्याय जाणून घेण्याइतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या, यज्ञ, दान, तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो. कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते. ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. कारण 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात. इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही. म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्ण भक्तांकडून जाणून घेतली पाहिजे. हे श्रद्धेचे लक्षण आहे. जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुतः मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो. भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला, रूप, कार्य, नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात. हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो. त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावना भावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते. अत्यंत उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो. जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची, गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो. श्लोक क्रमांक 28 समाप्त. या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.